नमस्कार मैत्रिणींनो, धागा फॅशन या आपल्या चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे मनापासून स्वागत. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की गोल गळ्यावरती लेसपासून अतिशय सुंदर डिझाईन आपण बघणार आहोत. तेही नवीन शिकणाऱ्यांसाठी सुद्धा हा व्हिडिओ फारच उपयोगी ठरणार आहे. खूप सोप्या पद्धतीने मी तुम्हाला डिझाईन कशी बनवायची हे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे. तर काय केलेलं आहे मी, अगोदर हा अस्तरचा ब्लाऊज आहे, तर ह्याचं मी अस्तर उलटवून घेतलेला आहे. तर गोल गळाच आहे, पण गोल गळ्यावरती सुद्धा तुम्हाला गोल गळा पण ठेवायचा आहे आणि डिझाईन पण करायची असेल तर नक्की ही डिझाईन तुम्ही करू शकता. आणि अगदी 5 मिनिटात खूप सोप्या पद्धतीने ही डिझाईन आपली तयार होते. तर काय करायचं आहे, जसं आपल्याला लेस लावून घ्यायची आहे ना, त्यासाठी आपल्याला मार्किंग करून घ्यायचं आहे. तर तुम्ही बघू शकता हे अशा पद्धतीने मी मार्किंग करून घेतलेलं आहे पूर्ण गळ्याला. आणि त्याच्यानंतर आपल्याला असं छोटंसं असं पॅचसारखं तयार करायचं आहे, पण त्याला लेसच लावायची आहे आपल्याला. तर हे असं जसं तुम्हाला लेस आकार द्यायचा आहे, जसं तुम्हाला पूर्ण डिझाईन तयार करायची आहे, ह्याचं अगोदर मार्किंग करून घ्या आणि मगच तुम्ही लेस लावायला सुरुवात करा. तर आत्ता आपण ह्याच्यावरती ना ही अतिशय सुंदर अशी लेस लावणार आहोत. म्हणजे ज्या ब्लाऊजचे जे काठ आहेत ना, त्याला मिळती जुळती अशी लेस आणलेली आहे. पण वन साईडला काठ आहे आणि एका साईडला काठ नाही, त्यामुळे कस्टमरनी सांगितलं की तुम्ही लेस लावून डिझाईन बनवा. तर मी आता ही लेस लावून सुंदर अशी डिझाईन तयार करणार आहे. तर आता पूर्ण तुम्ही अगोदर गोलगळा कसा तयार करायचा ह्याचा हा पण व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड केलेला आहे. जर तुम्हाला गोलगळा तयार करायचा कसा हे माहीत नसेल तर नक्की तुम्ही जाऊन बघू शकता. तर बघू शकता आता आपण ही व्यवस्थित अशी लेस लावून पूर्ण गळ्याला घेणार आहोत. तर आता इथून आपल्याला अशी लेस ठेवायची आहे आणि शिस्तीत अशी टीप मारून घ्यायची आहे आपल्याला. तर अगदी जसं मार्किंग केलेलं आहे ना, तसं त्याच्यावरनंच तुम्ही लेस लावून घ्या. तर आता आपण आपल्याला इकडून वळवून अशी घ्यायची आहे. वळवताना थोडंसं शिस्तीत असं घ्या, म्हणजे जेणेकरून आपला लेस पण जास्त अशी ओबडधोबड दिसू नये, व्यवस्थित फिनिशिंग यावं ह्यासाठी थोडंसं कॉर्नर आला की थोडंसं शिस्तीत घ्या. तर इथं थोडंसं आपल्याला लेसचं फोल्ड करायचं आहे, म्हणजे जेणेकरून आपला आकार व्यवस्थित यावा यासाठी. तर इथे आपल्याला थोडा आकार देण्यासाठी नकळत अशी एखादी नकळत अशी चून घेतल्यासारखी करा. त्यामुळे कॉर्नर व्यवस्थित येतात. इथंही व्यवस्थित शिस्तीत अशी वळवून घ्यायची आपल्याला लेस. अगदी जसा आकार आहे तसाच. तर आता आपल्याला काय करायचं आहे, आणि साईडनं एक आपल्याला टीप मारून घ्यायची आहे, जेणेकरून ही लेस जी उचलल्यासारखी होती ना
ती उचलू नये आणि व्यवस्थित छान फिनिशिंग यावं यासाठी आपल्याला साईडनं पण एक टीप मारून घ्यायची आहे. तर आता आपण काय करणार आहोत, साईडनं आणि एक टीप मारून घेणार आहोत लेसला, जेणेकरून लेस जी उचलल्यासारखी होती ना ती उचलणार नाही आणि व्यवस्थित छान चापून बसेल आणि फिनिशिंग पण आपल्या ब्लाऊजचं आणि लेसचं दोन्ही पण छान येईल. यासाठी आपल्याला परत एकदा साईडनं टीप मारून घ्यायची आहे. त्यामुळे बघू शकता डबल टीप जर मारली ना तर लेस किती छान बसते आपली, ते तुम्हाला आता मी दाखवते. तर बघू शकता किती छान आपली डिझाईन तयार झालेली आहे. खूप कमी वेळेमध्ये अगदी ही डिझाईन मी 5 मिनिटात तयार केलेली आहे. तर मैत्रिणींनो, अगदी बऱ्याच आपल्या ज्या मैत्रिणी असतात ना त्या नवीन शिकत असतात आणि त्यांना नवीन शिकत असताना असं वाटत असते की आपण कोणती डिझाईन बनवूया, असं बऱ्याच वेळा सुचत नाही किंवा अवघड डिझाईन लगेच करणं शक्य होत नाही. तर मैत्रिणींनो, अशा सिंपल डिझाईन, साध्या डिझाईन नक्की तुम्ही सुरुवातीला ट्राय करा. त्यामुळं काय होईल, तुमचा कॉन्फिडन्स खूप वाढेल आणि त्यामुळे कितीही अवघड डिझाईन असू दे तुम्ही अगदी सोप्या पद्धतीनं बनवू शकाल. पण सुरुवातीला प्रॅक्टिस जी करणार असाल ना तर अशी साध्या डिझाईनपासून नक्की करू शकता. आणि बराच वेळा असंही होतं की एखादी साडी पूर्ण भरगच्च असते आणि कस्टमरला बॅक साईडला ब्लाऊजला जास्त डिझाईन नको असती, त्यांना सिंपल आणि सोबर डिझाईन हवी असती. तर अशा वेळी नक्की तुम्ही ही डिझाईन बनवा. काय होतं, ही सिंपल डिझाईन ब्लाऊजवर साडी जर भरगच्च असेल तर सिंपल डिझाईनमुळे लुक भारी येतो. साडी पण भरगच्च आणि ब्लाऊज पण जर फार आपण लेस बीस काय लावलं तर खूप खराब दिसतं. त्यामुळं तुम्ही अशी भरगच्च साडीवरती तुम्ही अशी सिंपल डिझाईन नक्की बनवू शकता. हवा असेल तर तुम्ही एखादा इथं छोटासा पॅच पण लावू शकता, जेणेकरून तुमच्या ब्लाऊजचा लुक खूप छान वाढेल. तर मैत्रिणींनो, ही सिंपल, सोबर आणि अगदी 5 मिनिटात तयार होणारे डिझाईन तुम्हाला मी सांगितलेले आहे. नक्कीच तुमच्या ब्लाऊजवरती ट्राय करून बघा, खूप भारी दिसते. तर मैत्रिणींनो, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.